विधान परिषदेत 17 जागांवर होणाऱ्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार असं चित्र वाटत असतानाच चित्र पालटलंय। 9 ठिकाणी मवियाच्या अधिकृत उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली आहे। पुरेसं संख्याबळ आणि घोडेबाजार टाळण्यासाठी माघार घेतल्याचं महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सांगितलंय। तर दुसरीकडे महायुतीने घातपात करून पैशांच्या जोरावर उमेदवारांना माघार घ्यायला लावली असा आरोप मवियाच्या नेत्यांनी केलाय। तर त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला फटकारत महायुतीने वर्चस्व कायम राखलंय। राजकीय लढाईच्या मैदानात उतरण्यापूर्वीच जर एखादा पक्ष मागे हटला तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? महाविकास आघाडीने तब्बल 8 जागांवर उमेदवार मागे घेतलेत। त्यामुळे आता ही महाविकास आघाडी आहे की महामाघार आघाडी असा प्रश्न चर्चेत पडलाय। तब्बल 8 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली। ठाणे, रायगड, यवतमाळ, पुणे, चंद्रपूर या ठिकाणी मवियाच्या उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज माघारी घेतले आहेत। त्यामुळे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचे बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालाय। तर संभाजीनगर, नांदेड, भंडारा या ठिकाणी देखील मवियाच्या उमेदवारांनी माघार घेतली। यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने संभाजीनगरच्या डोणगावकर दाम्पत्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे। तर नाशिक, अहिल्यानगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारच दिला नाहीये। त्याचवेळी सोलापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांच्या अर्जावर सूचकानेच आक्षेप घेतला, त्यामुळे अर्ज बाद झालाय। तर अर्ज माघारी घेण्याचा हा शेवटचा दिवस आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यामुळे आता स्पष्ट झालेल्या आहेत। मात्र त्याच वेळी महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी माघार घेतलेली ही चर्चेत राहिली आहे। तर या निवडणुकीमध्ये पैशांचा खूप वापर झाला असा आरोप आता मविया नेत्यांकडूनही करण्यात येतोय। 11 ठिकाणी एकूण महाविकास आघाडीचे उमेदवारच नाहीत अशी स्थिती पाहायला मिळते। तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेने रायगडमध्ये बाळा माने, संभाजीनगरमध्ये देवयानी डोणगावकर आणि त्यांचे पती कृष्णा डोणगावकर यांची हकालपट्टी केली। यानंतर आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली नेमकी बघूया। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही सगळे उमेदवार उडवलेले आहेत। कुठे घातपातानी, कुठे विश्वासघातानी, तर कुठे थेट स्वरूपामध्ये पैसा फेक तमाशा देख या अनुषंगानं ही निवडणूक अनअपोज करण्याच्या प्रक्रियेमध्ये महायुती लागलेली आहे। महायुतीच्या अंतर्गत असणारी जी धुसफूस आहे हिचा केव्हाही स्फोट होऊ शकतो, म्हणून विरोधात कोणीच ठेवायचं नाही अशा स्वरूपाची एकंदरीत व्यूहरचना ही सत्ताधाऱ्यांनी आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाने केली असल्याचं आढळून येते। त्यांची हकालपट्टी झालेली आहे। पण मी पुन्हा एकदा तुम्हाला खऱ्या हे जे बघा जे पेपर टायगर होते त्यांनी विड्रॉल केलं असेल, मी तुम्हाला खऱ्या वागांबद्दल सांगत आहे।